वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळाली आहे। संसदीय समितीकडून 14 बदलांसह ही मंजुरी मिळाली आहे। विधेयकातील बदलानंतर अहवाल सादर होणार आहे। खासदार नरेश मस्केंनी ही माहिती दिली आहे। या विधेयकात वक्फ मालमत्ता नियमित करण्याचा उद्देश आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच विधेयकातील बदलानंतर अहवाल सादर होणार आहे। वक्फ बोर्ड विधेयकाला मंजुरी देण्यात आली असून वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे। 14 जी काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये काही ॲडिशन्स केले गेलेले आहेत ते आमच्या सत्ताधारी पक्षाच्या आमच्या खासदारांमार्फत आम्ही केल्या होत्या, प्रत्येकाने केली होती आणि ते आज मंजूर झालेले आहेत। 16 विरुद्ध 10 मतांनी मंजूर झालेले आहेत आणि 16 विरुद्ध 10 मतांनी ते फेटाळले गेलेले आहेत। अशा पद्धतीने आजचा निर्णय झाल्याने लवकरच राष्ट्रहिताचा निर्णय जो काही या सरकारने घेतलेला होता वक्फ सुधारणा विधेयक लवकरच संसदेत दाखल केले जाईल आणि राष्ट्राची संपत्ती जी काही लोक जी गिळंकृत करायला पाहत होती आणि मुस्लिम जो गरीब समाज आहे त्याच्या उद्धाराकरता वक्फची प्रॉपर्टी यूज होईल, त्याचा वापर होईल अशा पद्धतीचा निर्णय आज झालेला आहे।